अनैतिक संबंध भाग 5 आहे हो. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. अनिरुद्ध मात्र संगीताबरोबर घालवलेले प्रणयाचे मादक क्षण आठवत त्याच्याच मस्तीत घराकडे अगदी आनंदाने निघालेला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो फोन त्याच्या बॉसचा होता. बॉस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून संगीताचा नवरा अजय होता. फोन बघितल्यावर अनिरुद्धला मात्र घाम फुटला. आता आपलं पितळ उघडं पडलं की काय, त्या गोष्टीचा त्याला जास्त भीती वाटू लागली. त्याने घाबरतच फोन रिसीव्ह केला. समोरून अगदी मोठ्या आवाजात अजय अनिरुद्धला म्हणाला, मिस्टर अनिरुद्ध, तुम्ही 2 दिवसापासून सुट्टी घेतलेली आहे. कंपनीमध्ये खूप कामं पेंडिंग आहेत. उद्यापासून नक्की हजर राहा. उद्या मी पण मुंबईवरून येत आहे. आलो की मग ऑफिसचं एक महत्त्वाचं प्रोजेक्टचं काम आहे. हो सर, उद्या नक्की येणार. माझी तब्येत जराशी बरी नव्हती म्हणून मी 2 दिवसांची रजा घेतली होती. अनिरुद्ध तुटक्या फुटक्या शब्दात बोलू लागला. प्लीज, बरं वाटत असेल तर उद्या नक्की या. एवढं बोलून अजय फोन कट करतो. अनिरुद्ध हा अजयचा टीम मेंबर. दोघेही एकाच टीममध्ये एकाच प्रोजेक्टवरती कंपनीमध्ये काम करत असतात. आता अनिरुद्ध घरी पोहोचलाच होता. घरी जाऊन मस्तपैकी पलंगावरती तो टंगड्याला लांबून झोपलाच होता. कारण आजच्या खेळामध्ये तो खूप दमला होता. 2 दिवस सुट्टी टाकून पूर्णपणे त्याने संगीताचा उपभोग घेतला होता. आज मात्र तो लिंबासारखा पिळवटून गेला होता. त्यांनी आज पूर्ण त्याचा मर्दानीपणा संगीतावरती आजमावला होता. संगीताही त्याच्या तोडीस तोड निघाली होती. तिच्यामध्ये पण कामभावना जरा जास्तच दाटलेली होती. हे दोघेही एकमेकाला सख्याला पक्के भेटले होते. दोघांमध्येही कामवासना भरभरून होती. 2 दिवस संगीतासोबत मज्जा करूनही अनिरुद्ध घरी येऊन त्याच्या बायकोसोबत म्हणजेच कामिनीसोबत परत तेच डाव खेळत होता. अनिरुद्धच्या ह्या अशा स्वभावाला कामिनी पूर्णपणे वैतागून गेली होती. कामिनी त्याला पूर्णपणे तृप्तच करू शकत नव्हती. कामिनीवरती तो जरा जास्त जबरदस्ती करायचा. पण बायकोचं कर्तव्य म्हणून ती सगळं गुपचूप सहन करत होती. पण आता तर अनिरुद्धला त्याच्यासारखीच एक पार्टनर म्हणजे संगीता भेटली होती. अनिरुद्ध बेडवर पडल्या पडल्या तसाच अगदी झोपून गेला होता. रात्रीचे जेवण करायची ही त्याची अजिबात इच्छा नव्हती. आज त्याच्या शरीरामध्ये अजिबात त्राण नव्हता. चक्क तो आज कामिनीसोबत न करता तसाच झोपून गेला होता. हे पाहून कामिनीला आश्चर्य वाटलं. एवढ्या दिवसात पहिल्यांदा असं झालं. अनिरुद्ध मला त्रास न देता झोपून गेला. कामिनी देवाचे आभार मानते आणि रोज अनिरुद्धला अशी शांत आणि निवांत झोप लागू दे, देवाकडे अशी प्रार्थना करते. अनिरुद्धमध्ये कामिनीला कधीच प्रेम दिसलं नाही. तिला दिसायची ती रोज रात्री फक्त त्याच्यामध्ये वासना. तो अगदी एखाद्या जनावरासारखा तिच्यावरती तुटून पडत होता. हे सगळं ती गपचूप सहन करत होती. इकडे संगीता मात्र आज तृप्त झाली होती. 2 दिवस अजय नसताना केलेली मज्जा तिच्यासारखी लक्षात येत होती. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. संगीता दरवाजा उघडायला जाते. चेहऱ्यावरती मोठं हास्य. दिवसभरचं सगळं काही तिला आठवत होतं. समोर तिला अजय दिसतो. त्याच्याकडे पाहून ती मोठी स्माईल देते व अजयची बॅग घेऊन घरामध्ये जाते. अजय मात्र खूप खुश होता. त्याच्या कंपनीमध्ये कामानिमित्त तो मुंबईला गेला होता. त्याला तिथे मोठे प्रोजेक्ट भेटले होते. त्यामुळे कदाचित त्याचा आज प्रमोशनही होऊ शकतं. त्यामुळे तो जास्त खुश होता. आज मात्र संगीताला तो जास्त निहाळत होता. कामामध्ये खुश असल्यामुळे त्याला संगीतावरती जास्त प्रेम येत होतं. त्यांचं जेवण वगैरे झालं. रात्री दोघेही झोपायला गेली. तेव्हा तो हळूच संगीताला आपल्या कुशीत घेतो. पण संगीताची अजिबात इच्छा नव्हती. कारण तिची इच्छा अनिरुद्धने दिवसभर पूर्ण केली होती. अजय, तुम्ही दमला असताल ना, आता झोपून जा. मी पण खूप दमलेली आहे. माझं डोकं पण दुखत आहे. प्लीज त्रास नका देऊ. गुपचूप झोपा. संगीता अजयला मोठ्या स्वरात बोलते. हे ऐकून अजयला खूप विशेष वाटतं. आमच्या दोघांमध्ये कधीच एवढी जवळीक येत नाही. कारण मी नेहमी कामामध्ये बिझी असतो. पण जेव्हा मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, हल्ली ती आता माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते. नेमका प्रॉब्लेम काय असेल, काय विचार अजय मनामध्ये करत असतो. नाईलाजाने स्वतःचं मन मारून तो तसाच झोपी जातो. सकाळी दोघेही उठतात. उठल्या उठल्या संगीताचा मोबाईल वाजतो. मोबाईलवरती मोळसेची मोठी रिंग येते. हा मेसेज मात्र अजयलाही ऐकायला जातो.
तसा तो संगीताकडे बघतो. संगीता मात्र गडबडून जाते. गडबडीमध्ये संगीता पटकन मेसेज डिलीट करते. अनिरुद्धला गुड मॉर्निंगचा मेसेज तिला आलेला असतो. संगीता नाश्ता बनवायला घेते. अजय तोपर्यंत ऑफिसची तयारी करतो. नाश्ता करून टिफिन घेऊन अजय ऑफिसला निघतो. त्याच्या मनामध्ये संगीताबद्दल जरासा संशय आता यायला लागलेला असतो. संगीता आपल्यापासून काही लपवत आहे का, हीच गोष्ट त्याच्या डोक्यात होती. आपण कुठे कमी पडतोय, संगीता आपल्यासोबत खुश तर आहे ना, त्याचा विचार करत तो आता बारकाईने करायला लागतो. विचार करत करत अजय मात्र ऑफिसमध्ये पोहोचतो. अजय घरातून निघून गेला लगेच संगीता अनिरुद्धला त्याला आलेल्या मेसेजला रिप्लाय करते. तो तसा समोरून लगेच कॉल करतो. संगीता कॉल रिसीव्ह करते. दोघांच्याही गप्पा सुरू होतात. संगीता 2 दिवस सुट्टी घेऊन, पण आज मला ऑफिसला जायची अजिबात इच्छा नाही. आजचा दिवस मी परत सुट्टी घेतो. ऑफिसला उद्या जाईल. सांग ना मग कुठे भेटायचं आपण? मला आता तुझ्याशिवाय राहत नाही. संगीतापुढे आता अनिरुद्धला ऑफिसची आठवण अजिबात येत नव्हती. तिच्यासोबत घालवलेले मादक क्षण त्याला सारखे तिच्याकडे ओढत होते. मग तू तशी सुट्टी घे, आपण दोघे आज भेटू. संगीता पण त्याला अगदी तोडीस तोड होती. एवढे बोलून अनिरुद्ध फोन कट करतो. लगेच त्याच्या बॉसला म्हणजेच अजयला फोन करतो. सर, मी आजारी असल्यानं आज ऑफिसला येऊ शकत नाही. वातावरणामुळे माझी तब्येत आणखीन खराब होत आहे, अनिरुद्ध अजयला सांगतो. चालेल अनिरुद्ध, काळजी घे. हवं तर 1-2 दिवस अजून सुट्टी घे, पण अगदी फिट आणि फाईन होऊनच ऑफिसला ये. कामाचं काय ते मी बघून घेतो. हे ऐकल्यावर अनिरुद्ध खूप खुश होतं. आंधळा मागतो एक डोळा पण देव देतो 2 डोळे, अशी अवस्था आता अनिरुद्धची झालेली असते. संगीताबरोबर आता आणखीनच 2-3 दिवस मज्जा करायला भेटणार, ह्याच विचाराने तो मनामध्ये जास्तच खुश होता. संगीताच्या कामुक नजरेतून आता त्याला सुटायला मार्ग नव्हता. संगीताच्या पुढे आता त्याला काम अजिबात दिसत नव्हतं. तो हे सगळं संगीताला लगेच मेसेज करून सांगतो. कामिनी, मी ऑफिसला जात आहे, असं खोटं नाटक तो त्याच्या बायकोला सांगतो व घरातून निघून जातो. आज मात्र संगीता आणि अनिरुद्धला घरी भेटायताच येणार नव्हतं. कारण कोणत्याही क्षणी अजय घरी येऊ शकत होता, म्हणून दोघेही बाहेर हॉटेलमध्ये भेटायचं ठरवत होते. याच ठरल्याप्रमाणे दोघेही हॉटेलमध्ये आले. दोघांनी हॉटेलच्या रजिस्टरवरती एंट्री केली. एंट्री करताच दोघांनाही स्वतःचे खरे नावं तिथे लिहिले होते. संगीताला वाटलं इकडे कोण कशाला येणार आहे. दोघेही मस्तीमध्ये धुंद होते. त्यांना आता कशाचीच भीती नव्हती. आज मात्र सुरुवातीला अनिरुद्धने सुरुवात केली होती. दोघेही क्रामकिडामध्ये अगदी तोडीस तोड निघाले. अनिरुद्ध मात्र लगेच तिच्या मादक होटांना भिडला. ती पण धुंद होऊन त्याची साथ देत होती. तिलाही तेच हवं होतं. तिला आता कशाप्रकारे संतुष्ट करायचं हे मात्र अनिरुद्धला चांगल्या प्रकारे कळालं होतं. तसाच तो उडी मारून तिच्यावरती स्वार झाला. तशी पण त्याच्यामध्ये धुसमुसलेली राक्षसी भावना आधीच होती. तो मात्र पूर्ण ताकदीने तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. संगीताच्या तोंडून मात्र स्वर्गीय सुखाच्या आरोळ्या निघत होत्या. हेच त्याला आणखीन प्रोत्साहित करत होत्या. तसा तो आणखीन चेकाळून तिच्यासोबत प्रणय करत होता. तो आता तिला काहीच करायचा मोका देत नव्हता. त्यांच्या दोघांमध्ये प्रेम असं काहीच नव्हतं, फक्त वासनेची भूक दिसत होती. त्यांच्या वासनेचा नंगा नाच मात्र संध्याकाळपर्यंत सुरू होता. अजय मात्र इकडे दुपारीच घरी आला. त्यांचा मुलगाही दुपारीच घरी आला होता. अजय संगीताला प्रत्येक मिनिटाला सारखा कॉल करत होता, पण तिला इथे अनिरुद्ध श्वास घ्यायलाही टाईम देत नव्हता. फोन रिसीव्ह करणं तर लांबच होतं. आता मात्र दोघेही दमून पलंगावरती पडले होते. दोघेही पापी आत्मा आता तृप्त झाला होता. टाईम बघितला तर दोघांनाही आश्चर्य वाटलं. कधी 5 वाजले कळलंच नाही. मात्र काही नाही, कपडे आवरत आवरत रूमच्या बाहेर निघाली संगीता. आता तिला तिच्या मुलाची व नवऱ्याची आठवण आली. तिने पटकन रिक्षा पकडून घराकडे धाव घेतली. घराची डोरबेल वाजताच अजयने दरवाजा उघडला. त्याच्या डोळ्यामध्ये तिला राग दिसत होता. आता बाकीचं बघूया पुढच्या भागामध्ये. जर हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अनैतिक संबंधाचे नेमके परिणाम कसे होतात, त्यामुळे किती घरं उद्ध्वस्त होतात हेच दाखवणारी ही सिरीज आहे. आय होप की तुम्हाला नक्कीच आवडेल. हे भाग याच्यापेक्षाही पुढचे भाग इंटरेस्टिंग असतील, त्यामुळे चॅनलला असेच कनेक्ट राहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचे एक लाईक